हेच बघा आमचा ही पोरं बाळ फिरायची ह्यांची व्यवस्था करा. व्यवस्था करा. काय केलं पाहिजे? आता काय पाण्याचा धूस साठलाय, पाणी जाईना झालंय गटरीनं. बंदिस्त करा त्याचं. साईडला सगळी जाळी मारून द्या आम्हाला, एवढी बंदिस्त करा एवढीच आमची विनंती आहे. करून द्या. गल्लीत आमची लहान पोरं रोज खेळतात करतात, आम्हाला लय अडचण झाल्या. रोज भिवून राहायला लागतंय पोरांमुळं. काल आमच्या गल्लीतलं पोरग एक पडलं, आम्हाला लय त्रास झाले. ते पोरग्याचा जीव बघून आम्हाला झालेलं आहे. त्याला काय ते वड्याची जोडी जुळणी करा आमची खालीत. दिसत करा लावून द्या. काय ते लय त्रास व्हायला लागले, ते वड्याचा त्रास आहे. करून द्या, जाळी मारा किंवा भिंत बांधून द्या. खरं लहान मुलांना हे की नाही धोक्याचं आहे. नाहीतर लहान मुलांसाठी की नाही एखादा बगीचा करून द्या खेळायला. हा इथं खेळायला येते एखादं मंदिर बांधा. दुसरं काय नको आम्हाला, मुलांच्यासाठी सांगतोय. आईबाप जाणार कामावर काय आणि घरी काय तर यूज पर्यंत काय तर काम करून ठेवलेलं असते. नमस्कार. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये सध्या आपण उभे आहोत. पाठीमागे एक चैत्रवन नावाचा नाला आहे. आपण पाठीमागे पाहू शकताय. निम्म्याच्या वरती तो सध्या दूषित पाण्यानं भरलेला आहे. आणि यामध्ये खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर 2 दिवसापूर्वी या ठिकाणी बाजूलाच राहणारा एक 7 वर्षाचा मुलगा त्या ठिकाणी या ठिकाणी पडलेला होता. आणि त्याचं दैव बलवत्तर म्हणून त्याला शेजारच्याच एका तरुणानं वाचवलेलं आहे. परंतु हा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे. कारण हा जो चैत्रवन नाला आहे तो प्रभाग क्रमांक 8 मधील गुंठेवारी क्षेत्रामधून वाहतोय. आणि हा जो नाला आहे तो उघडा आहे, त्याला बंदिस्त करण्यात आलेलं नाही. आणि ही मागणी अनेक दिवसांपूर्वी राहिलेली आहे की हा नाला बंदिस्त करण्यात यावा, वारंवार या नाल्यातला गाळ काढण्यात यावा. परंतु महानगरपालिका प्रशासनाकडून कुठंतरी याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय. आणि हा मुलगा पडल्यानंतर आता मात्र खऱ्या अर्थानं इथले जे सामाजिक कार्यकर्ते असतील, इथले आजूबाजूचे नागरिक, स्थानिक नागरिक असतील, यांनी महानगरपालिकेकडे आता प्रश्न केलेला आहे की ताबडतोब हा नाला हा जो बंदिस्त करण्यात यावा. आणि इथले जे शेजारी पाजारी असणारे जे घरं आहेत, इथे लहान लहान मुलं आहेत, ते खेळत असतात आणि अचानक त्यांचा तोल जाऊन त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशा तऱ्हेची मागणी केलेली आहे. आपल्याबरोबर सध्या अजित दुधाळ आहेत, सामाजिक कार्यकर्ते. आपण त्यांच्याशी बोलूया. काय झालं होतं आणि आता काय मागणी तुमची महापालिकेकडे राहणार? काय आमची बरीच वर्षापूर्वीची मागणी आहे की नाल्याला लागून घर आहेत, लहान लहान मुलं आहेत. आता सुट्टीचे दिवस आहेत, लहान मुलं खेळत असतात. खेळण्याच्या ओघामध्ये ते बघत नाहीत आणि नाला हा बंदिस्त नसल्यामुळं परवा देवांश यांचा मुलगा देवांश वाघमारे खेळत असताना तो मुंडकं खाली आणि पायवर असा तो नाल्यात गेला. त्याच्यामुळे तो गुदमारला आणि बेशुद्ध झाला. आणि त्या बेशुद्ध अवस्थेत ह्या आमच्या केतननं त्यांना बाहेर काढलं. आणि त्यानंतर आता ते आदित्य रेनबो हॉस्पिटलमध्ये तो मुलगा ॲडमिट आहे. इन्फेक्शन भरपूर आहे. त्यामुळं महापालिका प्रशासनाला, आयुक्तांना आम्ही काल भेटलोय, महापौरांना भेटलो, उपमहापौर असतील, स्थायी समिती सभापती असतील, विरोधी पक्षनेते देखील आम्ही त्यांना देखील भेटलेलो आहे. ते देखील व्हिजिटला या ठिकाणी येणार आहेत. आणि आम्ही त्यांच्याकडे एकच मागणी केली आहे की इथं सर्वसामान्य हातावर पोटं असणारी, मोलमजुरी करणारी लोक या ठिकाणी राहत आहेत, दिवसभर काबाड कष्ट करतायत. त्यामुळं मुलांकडे लक्ष द्यायला त्यांना काम केल्याशिवाय संध्याकाळी भाकरी मिळत नाही. त्यामुळं दिवसभर मुलं खेळत असतात. या ठिकाणी या नाल्याला संरक्षण असं काही नाही आहे. आम्ही महापालिका प्रशासनाकडे मागणी केलेली आहे की बॅरिकेटिंग करण्यात यावं. ज्या ठिकाणी नाल्याला लागून जी घरं आहेत त्या ठिकाणी बॅरिकेटिंग करावं, जेणेकरून लहान मुलं असतील, जनावरं असतील त्या नाल्यामध्ये पडणार नाहीत. मग एवढं सांगून जर महापालिका प्रशासन सर्वसामान्य लोकांची जीव गेल्यावर जागवणार आहे का? हे एवढं घडून सुद्धा ही दुसरी तिसरी वेळ आहे साहेब. मध्ये एकदा ह्या इथं एक जण मुलगा पडला, तो पायपीतून निघून तिकडे पुढे गेला, त्याचं नशीब चांगलं म्हणून तो गावला. ही दुसरी तिसरी वेळ आहे. मग दरवेळेला असंच होणार असेल आणि महापालिका प्रशासन, नगरसेवक याकडे जर कानाडोळा करणार असतील तर इथून पुढच्या काळामध्ये सर्व नागरिकांना घेऊन आणि महापालिकेवरती जनमोर्चा उभारू. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये महापालिकेने यावरती तोडगा काढावा आणि तो कायमस्वरूपीचा तोडगा असावा, एवढीच आमची महापालिका प्रशासनाकडे विनंती आहे. आपल्याबरोबर काही इथले काही स्थानिक नागरिक आहेत, आपण त्याच्याशी बोलूया. काय नक्की यामुळे तुम्हाला अडचण निर्माण होते? नमस्कार, मी अशोक शिंदे, इथला रहिवासी. जवळ मी 35 वर्ष झाले इथला रहिवासी असून इथं भरपूर नाल्याचा भरपूर प्रॉब्लेम आहे. इथं बंदिस्त नाला झाल्याशिवाय इथे लहान मुलं खेळत असतात किंवा दुकानला ये जा करत असतात, सायकलवरून ये जा करत असतात. नाल्यात जाण्याची शक्यता दाट आहे. तर त्यामुळे इथं बंदिस्त नाला झाला पाहिजे अशी माझी विनंती आहे.
पावसाळ्यामध्ये सुद्धा इथलं पाणी लोकांच्या घरामध्ये शिरतंय, नाला पात्राबाहेर पडतोय. आता ही मानेसाहेबांनी नाला केली जर बऱ्यापैकी आहे, नाही तर नाल्याचे पात्रा बाहेर पडत असतो. भरपूर पाणी प्रमाणात सगळे पाणी इकडे सोडलेलं आहे. सगळं पाणी या बाजूला सोडलेलं, त्यामुळे नाला भरपूर वाहत असतो इथून. जो मुलगा काल पडलेला होता त्याचे वडील आहेत. काय नक्की झालं होतं काल या ठिकाणी? काल दुपारी 2-2:30च्या सुमारास पोरग खेळत असताना इथं सर्व मुले लहान खेळत असताना माझा मुलगा पडला. त्यानंतर मला कळलं की असा जो मुलगा पडला, तिने शेजारच्याने उचलून नेले दवाखान्यात. जाऊन बघडलं तिथं तर त्याची कंडिशन म्हणजे सध्याला तर सिरियस होती. त्या टायमाला पूर्ण तो बेशुद्ध अवस्थेत होता. त्यानंतर त्याला तिथल्या स्थानिक नेत्यांना लोकांनी त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, पोटातलं पाणी वगैरे काढण्यास दाबून. मग दवाखान्यापर्यंत जाऊसपर्यंत जरा थोडासा शुद्धीवर आला. 2 दिवस ते म्हणजे अजून हेच आहे. आता त्याला इन्स्पेक्शन वगैरे वाढलंय. मग आमची अशी शासनाला मागणी आहे की बाबा जेणेकरून होता होईल तेवढे नाला पॅक बंद करावा, नाहीतर साईडनं तटबंदी असे जाळी टाईप वगैरे काय तर असं करावं की जेणेकरून भविष्यात कुठली दुसरी जीवितहानी घडू नये. कुणाचा मूल बाळ असू दे किंवा गाडीवरनं जाणारे असे, याच नाही पूर्ण आनंदनगर एरियातला जाणारा सर्वात मोठा नाला आहे. वड्याचा नाला केलेला आहे ते सगळा. मग त्यामुळं सगळीकडे जे प्रॉब्लेम व्हायला लागलेत. तर आता महानगरपालिका प्रशासनाला काही तुमची मागणी आहे का? आर्थिक मदत मिळावी किंवा उपचारासाठी मदत मिळावी अशी? आर्थिक मदत मिळावी अशी आहे इच्छा, पण जास्तीत जास्त आपल्याला नाला पॅक व्हावं ही तर सर्वात मोठी इच्छा आहे. कारण कसं होते, माझ्या मुलाला झाले ती दुसऱ्याला कोणाला होऊ नये, किंवा एखादं जनावर वगैरे जर पडलं तर ते निघणारच नाही. शेजारची माणसं घरं सोडून जायची पाळी. कारण 20 फूट खोल आहे नाला आणि त्यात गाळानं भरलाय. आज माझा मुलगा मुंडक्यावर पडलेला, त्यामुळे त्याच्या तोंडात नाकात किती घाण गेली ते आम्हाला माहिती आहे. नक्कीच या निमित्तानं सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनानं ताबडतोब हा नाला बंदिस्त करावा. आता आगामी काही महिन्यांमध्ये पावसाळा चालू होईल आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा हा नाला पात्राबाहेर पडतोय. आजूबाजूच्या मंगलमूर्ती कॉलनी असेल किंवा इतर इथल्या ज्या शेजारी आनंदनगर असेल, इथल्या अनेक विस्तारित भागामध्ये हा नाला लोकांच्या घरामध्ये शिरतोय आणि त्यांचंही जनजीवन यामुळे विस्कळीत होतंय. दूषित पाणी, सर्व गटारांचं, ड्रेनेजचं पाणी या नाल्याच्या माध्यमातून वाहत असते आणि यामुळे डासांचा मोठा प्रादुर्भाव होतोय आणि लोकांचं, आजूबाजूच्या लोकांचं आरोग्य या निमित्तानं धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. आणि त्यामुळं लवकरात लवकर महानगरपालिका प्रशासनानं हा नाला बंदिस्त करावा. नाहीतर ज्या ठिकाणी नागरी वस्ती आहे त्या ठिकाणी मात्र आपलं जो बॅरिकेड्स आहेत, लोखंडी बॅरिकेड्स या ठिकाणी लावावेत, जेणेकरून लहान लहान मुलं आहेत, जनावरं आहेत, त्या नाल्यामध्ये पडू नयेत. अशा तऱ्हेची मागणी इथले स्थानिक नागरिक असतील, सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी केलेली आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.